मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात आपल्यावर अत्यंत निस्वार्थपणे आणि शेवटपर्यंत प्रेम करणारे, काळजी घेणारे कोण आहे असं जर विचारलं तर सर्वांचं उत्तर एकच येईल. कुठलं माहिती आहे? आपले आई आणि वडील. मी आज माझ्या अशा मित्रमैत्रिणींसाठी बोलतोय की जे नोकरी व्यवसायात आहेत आणि ज्यांचे आईवडील आता जरा ज्येष्ठ नागरिकत्वाकडे झुकले आहेत. आपले आईवडील आपल्यासाठी खूप कष्ट घेतात, त्याग करतात, खूप त्रास सहन करतात आणि सातत्याने हा विचार करतात की आपलं भलं कसं होईल, आपल्या मुलाबाळांचं भलं कसं होईल. ते सतत प्राधान्य आपल्याला देत असतात. आपण जरी मोठे झालो तरी सुद्धा मला तर खात्री आहे की बऱ्याच वेळा आपली पत्नी किंवा आपला पती, मुलं बाळं आपल्या यांच्यापेक्षाही जास्त काळजी आपली ही आपल्या आईवडिलांना असते. असं सगळं त्यांचं आपल्या जीवनात स्थान आहे. पण हळूहळू वर्ष उलटतात आणि आपण मोठे होतो, काळ बदलतो, पण अजूनही त्यांच्यासाठी आपणच महत्त्वाचे असतो. आणि हे सगळं असताना दुसरं चित्र मात्र वेगळं आहे. आपलं जग मात्र बदललेलं असतं. आपल्यासाठी नोकरी व्यवसाय महत्त्वाचा, आपले मित्र महत्त्वाचे, फार झालं तर आपली पत्नी, आपली मुलं महत्त्वाची. आणि आपल्या आईवडिलांसाठी मात्र आपल्याकडे वेळ नसतो. ते बोलतात आणि आपण पुढे पुढे चालतो. ते बोलत असतात आपल्याशी आणि आपण मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो. वेळ पडलाच तर उलट आपण त्यांना शहाणपणा शिकवतो की असं नाही, असं असतं. त्यांच्या चुकांवर बोट ठेवतो. खूप वेळा तर दुर्लक्ष करतो. नकळत करतो बरं का. हे आपण खूप वेळा मुद्दाम करतो असंही नसतं. त्यांना अजून गृहीत धरलं जातं की आहेतच हे घरात बसलेले, आपल्यानुसार सगळं ॲडजस्ट करायला. आपल्याला मात्र त्यांच्या संदर्भात काम असलं की आपण छान बोलतो. आणि कित्येक मी अशी मित्रमैत्रिणी बघितलेत, त्यांना आई वडिलांबद्दल आदर, प्रेम, काळजी असते, पण त्यांना व्यक्त करता येत नाही. अरे बाबांनो, त्यांना काय आपोआप समजेल का तुमच्या मनात काय भावना आहे त्यांच्याबद्दल? माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, खरं सांगू, आपले दैवत आहेत ते चुकत असतील काही बाबतीत. जनरेशन बदलली आहे. प्रत्येक माणसात काहीतरी कमतरता असते. चुकत असेल, चुकू देत, पण आधी त्यांना समजून घ्या, शहानिशा करा. चुकलंच असेल तर नम्रतेने सांगा, विनंती करा, पण त्यांचा एकट्यातही आणि इतरांसमोरही कधीच अपमान करू नका. ते जनरेशन गॅपमुळे ऐकतच नसतील तर तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाला सांगा. आणि फार मोठं नुकसान होणार नसेल ना तर ऐका काही बाबतीत त्यांचं आणि द्या सोडून काही गोष्टी. हे करताना ते दुखावले जाणार नाही, काळजी घ्या. आणि तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जरी काही चुकीचं तुम्ही बोलले गेलेत ना, आयुष्यभर ते मनाला लावून राहतात. म्हणून काही गोष्टी सहन करा. त्यांच्या काही सवयी बदलणार नाही. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला बदलायला लागेल थोडं थोडं. तुमच्या बायकोला, तुमच्या मुलांना सांगा की हे म्हातारपण हे बालपणासारखं असतं आणि आपल्याला सुद्धा एक दिवशी हे म्हातारपण येणार आहे. त्याच्यामुळे समजावून आपण घेतलं पाहिजे. ते जास्त समजून नाही घेऊ शकत, कारण वयोमानानुसार फ्लेक्झिबिलिटी नसते. त्यांना काय हवं असतं सांगू? एक 5-7च गोष्टी सांगतो. त्यांना कोणीतरी हवं असतं ऐकणारं, आणि त्यात तुम्ही असलात तर क्या बात आहे. त्यांना प्रेम हवं असतं, कोणीतरी काळजी करणारं हवं असतं, किमान काही बाबतीत आदर हवा असतो. त्यांच्यासोबत बसा, त्यांचा हात हातात घ्या, त्यांचे पाय चेपून द्या. जुन्या काळातल्या त्यांच्या काही आनंददायी आठवणी काढा. गॉसिप नका करू बरं का, पण चांगल्या आनंददायी आठवणी काढा. त्यांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करा. आणि हां, विशेष त्यांना भरपूर बोलू द्या. तुम्ही ऐका छान, मध्येच टोकू नका, शिकवू नका. ऐका, कारण त्यांना कोणीच मिळत नाही बोलायला, ऐकायला. त्यांचे आवडणारे विषय काढा.
त्यांनी न सांगताच त्यांना काय पाहिजे ते ओळखा आणि त्यांना ते द्या. तुम्हाला सांगतो, आयुष्यातले सर्वोच्च आनंदाचे क्षण ते अनुभवतील. खूप पैसा, अडका, इस्टेट अशा इच्छा आता त्यांच्या गेल्यात. त्यांना तुम्ही पाहिजेत. एकटं असताना आणि इतरांच्या सोबत सुद्धा असताना त्यांच्या बाबतीत प्रेम आणि आदर व्यक्त करा. नमस्कार करा ना वाकून. ते काही प्रेम त्याच्यानेच व्यक्त होतं असं नाही, पण ते एक माध्यम आहे. नमस्कार करा. काही गोष्टी ह्या त्यांच्यासाठी राखीव ठेवा, ते म्हणतील तसं, हे की नाही. आणि काही गोष्टी मात्र त्यांना विनंती करून सांगा की हे मला जसं आवडेल तसं जरा करेल, मला प्लीज तू परवानगी दे. पण काही गोष्टी त्यांच्या अखत्यारीत ठेवा. त्यांना फिरायला घेऊन जा. विशेष करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे जायला खूप आवडतं. खास वेळ काढा. बघा, तुम्ही एकदा जरी असं करत राहिलात ना 2, 4, 5 महिन्यातून, तर त्यांना काय कौतुक वाटेल माहिती आहे? माझा मुलगा माझ्यासाठी वेळ काढतो, माझा विचार करतो. नाहीतर ते सतत आपल्या बाबतीतच फिरत असतात. याला काय खायला पाहिजे, याला काय त्रास होतोय, याला आजारपण आहे का? त्यामुळे हे आपल्या बाजूनेही जायला लागेल. आणि काय माहिती आहे का, हे जगच आपण त्यांच्यामुळे बघतोय. त्यामुळे आपण आपल्या जीवनाच्या नियोजनात त्यांना पण विशेष स्थान पाहिजेच. नाहीतर होतं काय, जसं जसं आपलं वय वाढतं ना, आपल्याला बायको, मग आपले मुलं मुली, मग त्या मुलामुलींचं शिक्षण, असं सगळं होत जातं. आणि ही काय, आई वडील हे गृहीत असतात की हे असतातच आपल्याबरोबर. तर आजपासून जरा दृष्टिकोन बदलू, याला प्राधान्य देऊ, त्याच्यासाठी योग्य नियोजन करू. तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं ना, हे सगळं शक्य आहे. करा आहे. मी माझ्या आईसोबत हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी माझ्याही राहतात बरं का, पण हे तुम्हाला सांगताना मी सुद्धा शिकतोय. मी सुद्धा हे करीन असं स्वतःला बजावतोय. कारण हे जगच त्यांनी आपल्याला बघायला दिलेलं आहे. तर चला, आपल्या आईवडिलांसाठी साठी नाही, खरं तर ते आपलं कर्तव्य पण आहे. कारण आपल्यालाच त्याच्याने छान वाटतं. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी मिळते. त्यांचं म्हातारपण अधिक आनंदी करूयात. खूप खस्ता खाल्लेल्या असतात कारण आयुष्यभर, आणि हा शेवट असतो आयुष्याचा. यामध्ये बस एवढंच हवं असतं त्यांना, जे मी आत्ता तुमच्याशी बोललो आहे. कराल ना नक्की? करूया. आणि मग बघा कसा बदल होतो. ते तर अजून आनंदी होतील. आणि तो आनंद, ते आशीर्वाद तुम्हाला, तुमच्या सगळ्या पुढच्या पिढ्यांना खूप खूप पुरतील. शुभेच्छा.